हॉस्पिटलमधील औषध खरेदीच्या सक्तीविरोधात आणि भेसळ करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आरोग्य हक्क समितीची एफडीएकडे धडक मागणी. खासगी रुग्णालयांकडून होणारी औषध खरेदीची सक्ती, हॉस्पिटल व मेडिकल स्टोअरचे बेकायदेशीर हितसंबंध, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि अंमली पदार्थांची विक्री या गंभीर गैरप्रकाराविरोधात जन आरोग्य अभियान आरोग्य हक्क समिती सांगली च्या वतीने अन्न व औषध प्रशासन एफडीए सांगलीचे सहाय्यक आयुक्त यांना नुकतेच एक निवेदन देण्यात आले. सांगली जिल्ह्यातील जागरूक नागरिकांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले असून प्रशासनाने यावर तातडीने कडक पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन देतेवेळी आरोग्य हक्क समितीचे अध्यक्ष शाहीन शेख यांच्यासह सर्व पदाधिकारी प्रमोद माळी, प्रदीप पाटील, रमजान खलिफा, नजीर हेरवाडे, संदीप पवार, इलियास शेख, रफिक पटेल आणि अनुज प्रामुख्याने उपस्थित होते. अन्न औषध प्रशासन विभागाचे सन्माननीय वरिष्ठ अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांनी व्यापक जनहिताचा विचार करून आणि आपली जबाबदारी आणि कर्तव्याची कठोर अंमलबजावणी करून संविधानिक अधिकाराची जाणीव सर्वसामान्य जनतेला करून दिलेली आहे आणि शासन निर्णयाची पहिल्यांदा कठोर अंमलबजावणी करणारे सन्माननीय मुंडे साहेब यांचा अभिनंदनाचा ठराव आज या ठिकाणी करण्यात आला. तसेच ज्या खाजगी रुग्णालय असतील, धर्मादाय रुग्णालय असतील व सरकारी रुग्णालयाच्या परिसरामध्ये असणारे जे मेडिकल आहेत, औषध विक्रेते आहेत, त्यांनी आमच्याच हॉस्पिटलच्या मेडिकलमधून तुम्ही औषध विकत घ्यावी अशी सक्ती करता येत नाही असा शासन निर्णय असतानासुद्धा सांगली जिल्ह्यामधले बरेच हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सक्ती केली जाते आणि रुग्णांच्या नातेवाईकांना इमोशनल ब्लॅकमेल करून सांगितलं जातं, तुम्ही हॉस्पिटलच्या परिसरातील मेडिकलमधून जर घेतला नाही तर पेशंटला काय झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही अशा प्रकारे भावनेचा धंदा करून अधिक माहिती घेऊन येत आहोत पुढील भागामध्ये. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पाहत रहा रुग्णवार्ता चॅनल.